संजय राऊतांच्या घरी बॉम्ब शोधक पथक दाखल झालंय। घराबाहेर बॉम्ब से उडा दूंगा अशी स्टिकरची गाडी होती। राऊतांच्या घराबाहेर संशयित गाडी दिसलेली आहे। बघा, ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भांडूपच्या घराबाहेर बॉम्ब शोधक पथक देखील दाखल झालेले आहे। एक मोठी बातमी मुंबईतून, घराबाहेर बॉम्ब से उडा दूंगा असे एक स्टिकर लावलेली गाडी होती आणि त्यानंतर आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे। ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेरचा सगळा प्रकार आहे। राऊतांच्या घराबाहेर एक संशयित वाहन दिसलेलं आहे, त्यामुळे आता बॉम्ब शोधक पथक देखील राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे। बॉम्ब से उडा दूंगा अशी धमकी संजय राऊत यांना देण्यात आलेली आहे, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडनं। मयूर, नक्की काय प्रकार आहे? पोलिसांनी काय संवाद साधलाय का? काय अधिक माहिती दिली आहे का? नक्कीच संजय राऊत यांना पुन्हा एकदा धमकी आलेली होती। काही महिन्यापूर्वी देखील संजय राऊत यांना अशीच धमकी आली होती। आता देखील संजय राऊत यांना धमकी आलेली आहे, बॉम्ब से उडा दूंगा। संजय राऊत यांच्या घराच्या बाहेर एक गाडी होती, त्याच्यावर धुळीमध्ये असे लिहिण्यात आले की बॉम्ब से उडा दूंगा असे लिहिण्यात आले आहे। आता संजय राऊत यांच्या घरी बॉम्ब पथक दाखल झालेला आहे। मुंबई पोलीस देखील दाखल झाले आहे। आता सीसीटीव्ही घरचे आहे ते चेक करण्यात आले आहे। संजय राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील आता तैनात करण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर संजय राऊत आता काही वेळापूर्वी घरी पोहोचले होते, त्याच्यानंतर असं निदर्शनास आले की गाडीच्या बाहेर अशा मोठ्या प्रमाणात लिहून ठेवलेले होते की बॉम्ब से उडा दूंगा। त्यानंतर हे सगळे हालचाली आता चालू झाल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। मयूर, ही गाडी जेव्हा होती तेव्हा संजय राऊत निवासस्थानात होते का? कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार गंभीर आहे। नक्कीच ऐन निवडणुकीच्या तोंडात हा प्रकार खूप गंभीर आहे। जेव्हा ती गाडी तिथे होती तेव्हा संजय राऊत निवासस्थानी दाखल झाले होते। त्याच्यानंतरच जेव्हा त्यांच्या संजय राऊतांच्या एका ज्या घरातल्या सदस्यांनी असे बघितले की संजय राऊत यांना धमकी दिलेली आहे, त्याच्यानंतर मुंबई पोलीस असेल किंवा बॉम्ब पथक दल असेल ते आता संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल होऊन पुढील चौकशी आता करताना आपल्याला पाहायला मिळेल। मयूर, ती गाडी कोणाची होती? पोलिसांनी काय संशयित म्हणून कोणाला ताब्यात घेतलंय का? नक्कीच ही गाडी आहे ती तिकडची जवळच्या इस्माची असेल, कारण मुंबई पोलीस आता त्या गाडीचं जे पेपरवर्क आहे त्याचा सध्या सुरू आहे। गाडी देखील कोणाची आहे, कोणाच्या नावावर आहे ती देखील आता मुंबई पोलीस चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळेल। मयूर, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।